मंडळींनो, हा आवाज ऐकलात? हा आवाज पावशा पक्षीचा होता. तो पक्षी साधारण उन्हाळ्याच्या एंड ते मान्सूनच्या स्टार्ट म्हणजेच पावसाळ्याच्या स्टार्टपासून ओरडायला लागतो. का ओरडायला लागतो? कारण तो कोणत्याही जलाशयातलं, कोणत्याही नदीमधलं किंवा तलावातलं पाणी पीत नसून पावसाचंच फक्त पाणी पितो. तो पक्षी जर तुम्ही आता ऐकला असेल तर पावशा गो किंवा पेरते व्हा असं म्हणत असतो. म्हणजेच काय तर शेतकरी म्हणजेच फार्मर्ससाठी हे एक इंडिकेटर ठरतं की तुम्ही आता पेरणी करायला घ्या. आणि तुम्हाला एक गंमत दाखवू. आता पावसाळा आलाय, 2-3 पावसाळे उलटून गेले, सगळीकडे पूर्ण हिरवगार झालंय. यातच काही रानभाज्या उगवल्यात. चला दाखवते. ही आहे टाकळ्याची भाजी. ही खूप औषधी भाजी असते आणि ही पावसाळ्यातच उगवते. आता ही थोडी लहान आहे, पण थोडीशी मोठी झाली की याची कवळी पानं घेतात आणि याची भाजी करतात. अजून एक दाखवते, चला. ही आहे आळूची भाजी, म्हणजेच ज्याच्या आळू वडा किंवा आळूचं फतफतं करतात ती भाजी. आणि ही अशी पूर्ण उगवली आहे. इथे ना मिऱ्यांचा वेल चढलाय. चला दाखवते. हे आंब्याचं झाड आहे आणि ह्याच्यावरती हा मिऱ्यांचा वेल. त्याला ह्या थोड्या अशा कवळ्या मिऱ्या लागल्यात. तर अशाच कमाल कॉन्टेंटसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कमाल कन्याला.